समुद्रामध्ये भरकटलेल्या जहाजाला दिशा दाखवण्याचं काम जसं होकायंत्र करतं, तसं जीवनामध्ये दिशा दाखवण्याचं काम आपणाला शिक्षक करत असतात. बालसंस्कार शिवायन हा कार्यक्रम बसवण्यामध्ये जे जे हात राबले त्या सर्व शिक्षकाकरिता एकदा जोरदार टाळ्यांच्या गजामध्ये सर्व टीमचं या ठिकाणी कौतुक करायचं आहे. देवाची पूजा करून आई मिळवता येत नाही. देवाची पूजा करून आई मिळवता येत नाही, पण आईची पूजा करून देव निश्चित मिळवता येतो. सादर होतो आहे हिरकणीचा पोवाडा. आई हिरकणीचा कडा, लेकरासाठी मायेचा सडा. हा केवळ पोवाडा नसून आईच्या धैर्याचं, प्रेमाचं आणि झुंजारपणाचं प्रतीक म्हणजे हिरकणीचा पोवाडा आहे. हिरकणी ही फक्त आई नाही, तर ती साहस, माया, स्वराज्याच्या भूमीची वीरांगना आहे, जी तिचं बाळ किल्ल्याबाहेर लढतंय म्हणून रात्र झालेली असतानाही उंच सह्याद्रीच्या कड्यावरून खाली उतरते. जी भीतीला, अंधाराला घाबरत नाही, कारण तिच्या हृदयात आहे माया, प्रेम, वात्सल्य, करुणेचा आविष्कार. या धाडसी माऊलीला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा ही खरी गडावरची राणी हिरकणी असा उल्लेख केला. असा हा मातृभक्तीचा पोवाडा, हिरकणीचा पोवाडा सादर होतो आहे. सर्व नाट्यप्रेमी आणि कलाप्रेमी ऑडियन्स, आपल्याला एक विनंती आहे. अजून फक्त 4च परफॉर्मन्स त्या ठिकाणी आहेत.
शिवराज्याभिषेक सोहळ्याचं अत्यंत अविस्मरणीय नेत्रदीपक विलोभनीय असं दृश्य आपण त्या ठिकाणी अंतिम क्षणी पाहणार आहोत.